नमस्कार. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट आणि चार्टचे प्रकार बघितले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशी करावी ते शिकणार आहोत. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर बरेच लोक बँकेत एफ.डी करतात, फिक्स्ड डिपॉझिट असते. तर कोणतीही बँक घ्या, किती टक्के रिटर्न देते? 6 ते 7% रिटर्न देते. पण त्या एफ.डीऐवजी शेअर मार्केटमध्ये जर पैसे गुंतवले, इन्व्हेस्टमेंट केली, तर 1 वर्षामध्ये जी बँक 7-8% व्याज देते तिथं तुम्हाला 100% रिटर्न मिळू शकतं. आता ते कसं बघा. समजा कोणत्या बँकेचं जे अकाउंट आहे, कोणाचं महाराष्ट्र बँकेचं असेल, कोणाचं बँक ऑफ बडोदाचं असेल, कोणाचं प्रायव्हेट बँकेचं कोटक, ॲक्सिस, इंडसइंड, HDFC, वेगवेगळ्या बँकेत आपले अकाउंट असतात. आता त्या बँकेत समजा तुम्ही 1 लाख रुपये जर एफ.डी करत असाल, तर एफ.डी 50ची करा आणि त्याच बँकेचे शेअर 50,000 घ्या. आता बघा, आपण एका वर्षाचं बघूया. ही कॅनरा बँक आहे. कॅनरा बँकेचा आता आपण सप्टेंबरमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सप्टेंबर हा किती आहे? 1 सप्टेंबर. शेअर्स कितीला होता? 70 रुपयाला. आता आहे त्याची 108 रुपये किंमत. म्हणजे जवळजवळ 40 रुपयानं शेअर्स वाढला. 70 रुपयाला 40 रुपये मिळालेत. ओके. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, इथं डिव्हिडंड किती मिळाला आहे त्याला? 16/6/2024ला 16 रुपये आणि इथं त्याच दिवशी 3 रुपये, म्हणजे 19 रुपये 32 पैसे एका शेअर्सला डिव्हिडंड मिळाला आहे. म्हणजे तुम्हाला हा शेअर्स मिळाला होता 70 रुपयाला आणि 108 रुपये आणि ते 20 रुपये, म्हणजे 128 रुपये आता सध्या ह्याची किंमत आहे. म्हणजे डबल झाला आहे थोडक्यात हा शेअर्स. म्हणजे तुम्ही जर 50,000 रुपये बँकेत टाकले आणि शेअर्समध्ये 50,000 टाकले, तर जी शेअर्स घेतात त्याची रक्कम 1 लाख रुपये होते आणि बँकेत 3,500 ते 4,000 रुपये मिळतात. बघा, दुसरं कोणतं घ्या. महाराष्ट्र बँक बघूया. महाराष्ट्र बँक 2023 सप्टेंबरमध्ये किती दिला होती? 40 रुपयाला होती 1 सप्टेंबरला. आज ती 61 रुपयाला आहे. म्हणजे जवळजवळ ही पण 20 रुपयानं वाढले. म्हणजे जिथं तुम्ही 40,000 इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर इथं तुम्हाला 60,000 झालं असतं. आणि बँकेत 40,000 इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर जास्तीत जास्त 43,000 झालं असतं. अजून ह्याने पण डिव्हिडंड दिलं आहे बघा, 1 रुपया 40 पैसे पर शेअर, 1 रुपया 40 पैसे. अजून बघूया आपण कुठली युनियन बँक बघूया. ओपन होत नाही. IDFC बघूया. नेटवर्क इश्यू आहे वाटतंय. ॲक्सिस बँक बघू. किंवा कुठला दुसरा शेअर्स बघा. बँकांचंच काही नाही, दुसऱ्या कुठल्याही शेअर्समध्ये जर टाकलं तरी पण चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळू शकते. हा बघा, LT फूड्स. LT फूड्सचं सप्टेंबर 2023
23 बघूया. हे बघा, सप्टेंबर 2023ला 175च्या आसपास आहे. आज जवळजवळ 400 रुपयाला आहे. किती रक्कम डबल झाला आहे हा पण. म्हणजे इथं जर 50,000 इन्व्हेस्टमेंट केले असते तर आज 1,00,000 रुपये झाले असते. आणि बँकेत 50,000 इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचे 55-56,000 रुपये तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकतात. आता हे कुठलं आहे? मदरसन. याचं पण बघा, सप्टेंबर कुठं इथं आहे. कितीला आहे? 90 रुपयाला आहे सरासरी. 95 ते 100च्या दरम्यान मिळतो आहे आपल्याला. आज त्याची किंमत आहे, म्हणजे हा पण डबल झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिस्क थोडीफार राहते, पण बघून जर व्यवस्थित कुठलाही शेअर्स घ्या. आता ह्याच्यापैकी ग्रॅन्युल्स बघू आपण. हे बघा, 2000 सप्टेंबर इथं किती रुपयाला आहे? 280ला आहे. आता जवळजवळ 700 रुपयाला आहे. डेल्टा कॉर्प बघू. हां बघा, एखादा मागं पुढं होऊ शकतो. त्याच्यामुळे बघून इन्व्हेस्टमेंट केलं तर काही अडचण येत नाही. 10 शेअर्स घेतले तर एखादा दुसरा खाली राहतो, नाही तर बाकी बऱ्यापैकी वर जातात. आता ही सप्टेंबर इथं कितीला होता? 170 रुपयाला. आता 251 आहे. म्हणजे जवळजवळ 70 रुपये ह्यात पण दिलेत एका शेअर्सला. ONGC सगळ्याच्या ओळखीची कंपनी आहे ही. किती आहे? 180ला होता, आता 310ला आहे. म्हणजे ह्याच्यात पण 130 रुपये मिळत होते पर शेअर. JK पेपर बघू, किंवा JK टायर बघू आपण. टायर हे बघा, सप्टेंबर इथं 280ला होता, तो आता 420ला आहे. तो वर भरपूर गेला, 500 पुढे गेला, पण आता सध्या कुठं आहे तेच आपण बघतोय. दुसरा कुठला बघूया अजून? वेदांता. हे वेदांताची खासियत तुम्हाला सांगतो. कितीला? 200 रुपयाला होता सप्टेंबरमध्ये. ओके, आज आहे 466. हीच 250 रुपये झाले. हे बघा, ह्याचा डिव्हिडंड किती आहे? 11 रुपये 22 रुपये झाले. आणि हे 4 रुपये, म्हणजे 26 रुपये पर शेअर. आणि ही 290 रुपये झाले. जिथं 50,000चे 1.25 लाख झाले असते ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं असतं. पण बँकेत किती होतात? 55,000 ते 56,000 रुपये होतात जास्तीत जास्त. आता हा पेट्रोनेट बघा. थोडं नेटवर्क इश्यू आहे. तर मला सांगायचं आहे काय की बँकेत 5-10% वर्षभर मिळवण्यापेक्षा थोडा स्टडी करून, जर तुम्ही त्या बँकेचा आहे त्याच बँकेचं अकाउंट काढून जरी इन्व्हेस्टमेंट केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवू शकते. आता आपण उद्यापासून कॅन्डलस्टिकचे व्हिडिओ चालू करणार आहेत. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.